नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जून महिन्यात होणाऱ्या MSCITच्या फायनल एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारे पेपर सोडवायचा आहे। तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 3 जून ते 10 जूनच्या मधातनी आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे। तर तुमची फायनलची एक्झाम 3 जूनपासून चालू होत आहे। तर त्या एक्झाममध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारे विचारले जातात, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। तर बघा, आपल्याला 60 मिनिटांचा इथे टायमिंग दिलेला आहे। तर संपूर्ण पेपर आपल्याला 60 मिनिटात सोडवायचा आहे। यामध्ये एकूण प्रश्नांची संख्या 50 असणार आहे। त्या प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे, म्हणजे आपल्याला 50 मार्काचीच एक्झाम होणार आहे। आणि 50 मार्क तुमची इरा, जो तुम्ही सेंटरवर इरा सोडवलेला असेल त्याचे 50 मार्क असे मिळून तुम्हाला 100 मार्काचं सर्टिफिकेट मिळणार आहे। यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे 15 प्रश्न विचारले जातात आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये पास होण्यासाठी कमीत कमी आपल्याला 6 मार्काची आवश्यकता आहे। त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकलचे 35 प्रश्न विचारले जातात। 35 पैकी आपल्याला 14 प्रश्न करेक्ट यायला पाहिजे, तेव्हाच आपण ऑब्जेक्टिव्हचे 6 आणि प्रॅक्टिकलचे 14 असे दोन्ही मिळून 20 मार्कासुद्धा पास होऊ शकतो। तर चला पटापट आपल्या व्हिडिओला सुरू करूया। तर लेवल 1 मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे प्रश्न दिलेले आहे। थोडे सोपे प्रश्न असतात लेवल 1 मध्ये। त्यानंतर लेवल 2 मध्ये त्याच्यापेक्षा थोडेसे कठीण प्रश्न असतात आणि लेवल 3 मध्ये त्याच्यापेक्षा कठीण असतात। तर असे 3 लेवलमध्ये आपल्याला प्रश्न दिलेले आहेत। तर तुम्ही कोणताही प्रश्न कधीही सोडवला तरी चालेल आपल्याला या दिलेल्या वेळेमध्ये। तर मी सुरुवातीपासूनच चालू करतो। Bing.com सारख्या वेबसाईट जावास्क्रिप्ट इंटरॅक्टिव्हमध्ये कसे योगदान करते म्हणत आहे। तर याचं उत्तर सर्व साइट स्क्रिप्टेड कार्यान्वित करणे हे त्याचं उत्तर आहे। याचं उत्तर वेब पेजेसची उपस्थिती आणि लेआउट नियंत्रित करणे हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सबमिट करा। सोशल मीडिया प्रोफाईलवरील प्रायव्हसी सेटिंग सामग्री नियंत्रणात कसे योगदान देतात म्हणत आहे। तर सोशल मीडिया प्रोफाईलवरील प्रायव्हसी सेटिंग आपल्याला कशा प्रकारे योगदान देतात। तर याचं उत्तर कॉर्पोरेट पेजेस ब्रँड प्रमोट करतात, प्रोफाइल्स वैयक्तिक अपडेट्स शेअर करतात हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सबमिट करा। संगणक प्रणालीमध्ये डेटा आणि निर्देश हलवण्यासाठी कार्यक्षमता कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते म्हणत आहे। तर संगणक प्रणालीमध्ये बघा आपल्याला, तर याचं उत्तर वापरलेल्या मायक्रोप्रोसेसर चिपच्या प्रकारावर आहे, हे त्याचं उत्तर असणार आहे। HTTPS प्रोटोकॉल काय दर्शवतो म्हणत आहे। तर HTTP प्रोटोकॉल काय दर्शवतो बघा, तर याचं उत्तर वापरकर्त्याच्या डिव्हाइस आणि कंपनी सर्व्हर दरम्यान प्रसारित होणाऱ्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी हे त्याचं उत्तर आहे। कॉम्प्युटर सिस्टीमला व्हायरस किंवा दुर्भावनायुक्त प्रोग्रामपासून संरक्षित करण्यासाठी कोणता युटिलिटी प्रोग्राम आवश्यक आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर अँटीव्हायरस प्रोग्राम्स आहे। URLs मध्ये सुरक्षित वेब ट्रॅफिकसाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो म्हणत आहे। तर कोणता प्रोटोकॉल वापरला जाते बघा, तर याचं उत्तर बघा संगणकामधील डेटा आदान प्रदानाचे नियम हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर बघा आपल्याला लेवल 1 मधलं प्रॅक्टिकल सोडवायचं आहे। तर लेवल 1 मध्ये क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामधला पहिला प्रश्न बघा, सपोर्ट फोल्डरमधील फीस फाईल कॉपी करा आणि स्टुडंट आयडी असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर आपल्याला सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे, फीस फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे त्या फाईलवरच आणि इथून तिला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी झालेली फाईल आपल्याला कुठे न्यायची आहे, स्टुडंट आयडीमध्ये। तर जे सुरुवातीचं फोल्डर आहे त्याच्या खाली कुठेही राईट क्लिक करा आणि त्यानंतर इथून पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, हार्डवेअर फोल्डरमधून माऊस फाईल होममधल्या इंडेक्समध्ये कॉपी करा म्हणत आहे। तर कुठून म्हणत आहे, हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे। तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, माऊस फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि त्यातून तिला कॉपी करून घ्यायचं आहे। बघा या फाईलला कॉपी करून घेतलं, त्यानंतर आपल्याला कुठे न्यायचं आहे, होममधल्या इंडेक्समध्ये। तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, त्यानंतर इंडेक्समध्ये जा आणि तर कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ती फाईल पेस्ट करायची आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, स्टुडंट आयडीने असलेल्या फोल्डरमधून स्ट्रॅटर्जी फाईल कॉपी करा आणि ABC फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे। तर स्ट्रॅटर्जी फाईलला सिलेक्शन करा,
राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर कशातनी पेस्ट करा म्हणत आहे, ABC फोल्डरमध्ये. तर ABC फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि ते नेऊन त्या फाईलला पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमधून क्रमांक दिलेली यादी म्हणजेच नंबर लिस्ट काढून टाका म्हणत आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला 1 पासून तर कितीपर्यंत 8 पर्यंत नंबरिंग दिलेलं आहे. तर या सगळ्याची का नाही आपल्याला नंबरिंग काढून टाकायची आहे. तर नंबरिंग काढण्यासाठी पहिले त्या लिस्टला सिलेक्शन करून घेतलं आपण. त्यानंतर पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये इथे नंबरिंगमध्ये जायचं आहे आणि नन या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, मजकूर लिहा आणि त्यावर टिप्पण्या जोडा म्हणत आहे. तर मजकूर लिहा आणि त्यावर टिप्पण्या जोडण्यासाठी आपल्याला या ठिकाणी कोणताही एखादा मजकूर टाईप करून घ्यायचा आहे. तर मी याच्यातनी आपल्याला कोणताही एक मजकूर टाईप करून घेतो. टाईप करून घेतलं त्यानंतर याला टिप्पणी जोडण्यासाठी याला सिलेक्शन करून घ्या, इन्सर्टमध्ये जायचं आहे आणि ते कमेंट्स या ऑप्शन्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. टिप्पणी म्हणजे कमेंट्सच आहे अशा प्रकारे आणि याच्यातनी तुम्ही कोणतेही कमेंट टाईप करू शकता आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमधील धिस समर हेल्प यू चाइल्डपासून सुरू होणाऱ्या पॅराग्राफचे कॅपिटलायझेशन बदलून ते अपर केस करा म्हणत आहे. आपल्याला कॅपिटलायझेशन चेंज करायचं आहे. तर कॅपिटलायझेशन चेंज करण्यासाठी काय करायचं आहे बघा, तर त्यासाठी बघा आपल्याला कशाचं कॅपिटलायझेशन चेंज करायचं आहे. धिस समर हेल्प यू चाइल्डपासून तर सुरू होणारा पॅराग्राफ म्हणत आहे. तर या इथून तर इथपर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर चेंज केसमध्ये जा आणि ज्यातून आपल्याला कोणती केस घ्यायची आहे, अपर केस सांगितलेली आहे तर अपर केस घ्या इथून आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट प्रश्न, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये जेव्हा तुम्ही वर्कशीटमध्ये स्क्रोल कराल तेव्हा सर्वात वरील 7 रोज व्हिजिबल ठेवा म्हणत आहे. जेव्हा अशा प्रकारे आपण स्क्रोल डाऊन वगैरे करतो तर त्यावेळेस वरचे जे 7 रो आहे ते आपल्याला जाग्यावरच ठेवायचे आहे. तर वरचे 7 रो जाग्यावर ठेवण्यासाठी आपल्याला 8व्या रोला सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर व्ह्यू टॅबवर जा. व्ह्यू टॅबवर गेल्यानंतर याच्यातून आपल्याला फ्रीज पेन या ऑप्शनमध्ये जाऊन फ्रीज पेन हा नावाचा ऑप्शन इथून वर क्लिक करायचा आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये नवीन वर्कशीट समाविष्ट करा आणि नवीन शीटचे लेफ्ट मार्जिन 1 इंच असे करा म्हणत आहे. तर नवीन वर्कशीट घेण्यासाठी आपल्याला प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे. नवीन वर्कशीट इथं आलेली आहे आणि नवीन वर्कशीटचे लेफ्ट मार्जिन 1 इंच असं बदला म्हणत आहे. तर लेफ्ट मार्जिन चेंज करण्यासाठी आपल्याला पेज लेआउटमध्ये जा. पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये इथे मार्जिनवर जायचं आहे आणि ज्यातून कस्टम मार्जिनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. कस्टम मार्जिनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला लेफ्ट मार्जिन चेंज करायचे आहे. तर लेफ्ट मार्जिनवर जा, जे असेल ते काढून टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला 1 आणि इंच टाईप करायचं आहे. तर 1 इंच टाईप करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, स्लाइड 3चा लेआउट बदलून तो टू कंटेंट लेआउट करा म्हणत आहे. तर स्लाइड क्रमांक 3ला सिलेक्शन करून घ्या, लेआउटमध्ये जायचं आहे आणि कोणता लेआउट सांगितलेला टू कंटेंट. तर टू कंटेंट नावाचा लेआउट घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, स्लाइड 2 मधील इमेज लेफ्ट 90 डिग्रीने फिरवा म्हणत आहे. तर स्लाइड क्रमांक 2 मधील इमेज म्हणत आहे. तर स्लाइड क्रमांक 2 मध्ये जा. त्यानंतर इमेजला सिलेक्शन करायचं आहे. रोटेट करण्यासाठी फॉर्मॅटवर जायचं आहे आणि त्यातनी रोटेट ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. रोटेट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणत्या याच्यातनी रोटेट करायचं आहे, लेफ्ट 90 डिग्रीमध्ये. तर याच्यातून लेफ्ट 90 डिग्री घ्या अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, MS आउटलुकमध्ये ऑर्डर ऑफ बिल्डिंग मटेरियल विषय सब्जेक्ट आणि वेटिंग ऑन समवन्स एल्स स्टेटससाठी टास्क तयार करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर टास्क तयार करण्यासाठी न्यू आयटममध्ये जा आणि यातून टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतल्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी सब्जेक्ट दिलेला आहे. तर सब्जेक्टला कॉपी करून घ्या Ctrl+C आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्टेटस दिलेला आहे. तर जो स्टेटस याच्यातनी दिलेला असेल ते स्टेटसला कॉपी करा आणि स्टेटसमध्ये आपल्याला स्टेटसमध्ये जायचं आहे आणि ज्यातून आपल्याला जे स्टेटस सांगितलं असेल त्या स्टेटसवर क्लिक करायचं अशा प्रकारे आणि नंतर सेव्ह अँड क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, MS आउटलुकमध्ये अपॉइंटमेंट लेटर टू ट्रेनी सब्जेक्ट आणि कंप्लीट स्टेटससाठी टास्क तयार करा म्हणत आहे. तर बघा आपल्याला MS आउटलुकमध्ये टास्क तयार करण्यासाठी न्यू आयटमवर जाऊन आपल्याला इथून टास्क घ्यायचा आहे.
टास्क घेतला, त्यानंतर त्याच्यातनी आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे, तर जो सब्जेक्ट दिलेला असेल तो सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाईप करायचा आहे. त्यानंतर स्टेटस कोणतं दिलेलं आहे स्टेटसमध्ये जा आणि याच्यातून कंप्लीटेड स्टेटस घ्यायचं आहे इथून. त्यानंतर सेव्ह अँड क्लोजर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, तुम्हाला तुमच्या मित्राला एक नवीन ईमेल संदेश पाठवायचा आहे. दिलेल्या वेब पेजवरील न्यू मेसेज विंडो ओपन करण्यासाठी योग्य बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर नवीन मेसेज ओपन करण्यासाठी आपल्याला कशावर क्लिक करायचं आहे बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. www.google.com वेब पेज दिलेला आहे. जीमेल ऑप्शनवर क्लिक करा आणि ईमेल व पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. न्यू मेसेज विंडो ओपन करण्यासाठी कंपोज या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे न्यू मेसेजची विंडो इथं ओपन झालेली आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, www.yahoo.com या साईटला भेट देऊन रियाद एअरपोर्ट सर्च करा म्हणत आहे. तर या साईटला भेट देऊन म्हणत आहे. तर या साईटला भेट देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 मधले प्रश्न सोडवायचे आहे. त्यानंतर लेवल 2 मध्ये आल्यानंतर बघ आपल्याला पहिले ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न सोडवायचे आहे. तर लेवल 2 मध्ये या. संगणक व्हायरसला डायजस म्हणून मानले जाऊ शकते म्हणत आहे. तर संगणक व्हायरसला काय म्हटले जाते बघा. संगणक व्हायरसला थ्रेट म्हणून मानले जाऊ शकते. तर थ्रेट हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर संगणकाचा कोणता घटक संपूर्ण संगणक प्रणालीचे कम्युनिकेशन नियंत्रित करते म्हणत आहे. तर याचं उत्तर सिस्टीम बोर्ड आहे. सर्व्हरवरून आपल्या संगणकावर फाईल डाउनलोड करण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर वापराल म्हणत आहे. तर याचं उत्तर फाईल ट्रान्सफर युटिलिटी आहे. डाटाची युटिलिटी हार्ड डिस्कवरील कमी महत्त्वाच्या फाईल परवानगी दिल्यास नष्टही करते म्हणत आहे. तर याचं उत्तर डिस्क क्लीनअप आहे. खालीलपैकी कोणता एक ब्राउझरचा उदाहरण आहे म्हणत आहे. तर खालीलपैकी कोणते एक ब्राउझरचे उदाहरण आहे बघा. तर याचं उत्तर ते वेब पेजेसच्या सामग्रीचे व्यवस्थापन करते हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा आपल्याला प्रश्न ओपन होत नाही आहे. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकलचे प्रश्न सोडवायचे आहे. तर प्रॅक्टिकलवर क्लिक करा आणि लेवल 2 मधला पहिला प्रॅक्टिकलचा प्रश्न इथून लावायचा आहे. सपोर्ट फोल्डरमधील वॉटरवेव फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून हिडन करा म्हणत आहे. तर कुठून म्हणत आहे. सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, वॉटर फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा. त्यानंतर इथे प्रॉपर्टीजवर जायचं आहे. प्रॉपर्टीजवर गेल्यानंतर आपल्याला बघा ॲट्रिब्यूट चेंज करायचं आहे. तर खाली इथे ॲट्रिब्यूट दिलेला आहे. तर आपल्याला कोणतं करायचं आहे हिडन. तर याच्यातून हिडनवर क्लिक करा. त्यानंतर अप्लाय बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल हार्डवेअरमधल्या एरियामध्ये मूव्ह करा म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे. तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा. त्यानंतर कीबोर्ड या फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि मूव्ह करण्यासाठी इथून कट हा ऑप्शन इथून वापरायचा आहे आपल्याला. तर कट करून घ्या. त्यानंतर एरियामध्ये जायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, सिटी फोल्डरमध्ये असलेले प्लेस फोल्डर डिलीट करा म्हणत आहे. तर सिटी फोल्डरमध्ये जायचं आहे, प्लेस फोल्डरला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला डिलीट बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील थर्ड या शब्दाची फॉन्ट स्टाईल बदलून इटालिक करा म्हणत आहे. तर थर्ड या शब्दाला इथून सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर शब्दाची स्टाईल चेंज करण्यासाठी आपल्याला इथून इटालिक या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा. पेंटागॉन आकार इन्सर्ट करा आणि त्याला फ्लिप व्हर्टिकल
करा म्हणत आहे। तर या प्रकारचा आकार घेण्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, शेपमध्ये जा। शेपमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला याच्यातून पेंटागॉन सांगितलेला आहे, तर बघा याच्यातून आपल्याला तो आकार शोधायचा आहे। बघा या ठिकाणी तो आकार दिलेला आहे पेंटागॉन, तर इथून घ्यायचा आहे आणि ड्रॅग करून त्याला काढायचा आहे। काढल्यानंतर त्याला फ्लिप वर्टिकल करायचा आहे रोटेट, तर रोटेट या ऑप्शन्सवर जा आणि फ्लिप वर्टिकलवर क्लिक करा अशा प्रकारे, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वॉटरमार्क टेक्स्ट प्लॅनेट ॲड करा म्हणत आहे, तर आपल्याला वॉटरमार्क टेक्स्ट टाकायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जायचं आहे, त्यानंतर इथे पेज बॅकग्राऊंडच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला इथे वॉटरमार्कवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून कस्टम वॉटरमार्कवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर टेक्स्ट वॉटरमार्कवर क्लिक करा आणि जो याच्यातनी टेक्स्ट असेल तो आपल्याला याच्यातून काढून टाकायचा आहे, आणि त्यामध्ये बघा आपल्याला प्लॅनेट नावाचं नाव टाईप करायचं आहे। अशा प्रकारे प्लॅनेट नाव टाईप करा, त्यानंतर अप्लाय करायचं आहे, त्यानंतर क्लोज करा। तर बघा प्लॅनेट नाव इथं बॅकग्राऊंडला आलेलं आहे, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। कमीत कमी विद्यार्थी उत्तीर्ण असलेला विभाग शोधा आणि तो विभाग त्याचा टेक्स्ट कलर बदलून ब्लू करा म्हणत आहे। कमीत कमी उत्तीर्ण झालेला विभाग शोधायचा आहे, तर कमीत कमी विद्यार्थी उत्तीर्ण झालेला विभाग कोणता आहे बघा याच्यातला, तर मुंबई विभाग आहे। तर त्या विभागाला सिलेक्शन करा, शब्दाचा कलर ब्लू करा म्हणत आहे, तर शब्दाचा कलर चेंज करण्यासाठी फॉन्ट कलरमध्ये जा आणि त्यातून ब्लू कलर इथून घ्यायचा आहे। अशा प्रकारे ब्लू कलर घेतला आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल श्रेणी I6 ते I21 मध्ये वर्ष 2003 ते 16 मधील एकूण पसंतीची गणना करण्यासाठी योग्य फंक्शन्स वापरा म्हणत आहे, तर कुठं वापरा म्हणत आहे, I6 मध्ये म्हणत आहे। तर I6 मध्ये इथे क्लिक करा, क्लिक करायचं आहे, त्यानंतर डायरेक्ट ॲटोसमवर जा। ॲटोसमवर गेल्यानंतर आपल्याला जेवढे लाईक केलेले आहे कुठून कुठपर्यंत 2003 पासून तर 2016 पर्यंत, तर 3 पासून 16 पर्यंत क्लिक करा जेवढे असेल तेवढे, आणि त्यानंतर एंटर बटन क्लिक करायचं आहे। बघा इथे 2 लाईक्स आलेले आहे, आणि अशा प्रकारे खाली काढत न्यायचे आहे अशा प्रकारे, आणि मग आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाइडमध्ये टाइम ॲड करा म्हणत आहे, तर करंट स्लाइडमध्ये टाइम ॲड करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, त्यानंतर हेडर आणि फुटरवर जा, डेट आणि टाईमवर इथे क्लिक करायचं आहे, आणि नंतर आपल्याला याला अप्लाय बटनावर क्लिक करा आणि नंतर याच्यातनी टाईम आपला आलेला आहे, आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या स्लाइडमध्ये वरील उजव्या बाजूस दिलेल्या आयताचा रंग पिंक करा म्हणत आहे, तर वरील बाजूस आयताचा जो रंग आहे त्या रंगाला आपल्याला पिंक करा म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला त्या सिलेक्शन करून घ्यायचं आहे, फॉर्मॅटमध्ये जा, शेप फिलमध्ये जायचं आहे, आणि ज्यातून आपल्याला पिंक कलर निवडायचा आहे। बघा या ठिकाणी दिलेला आहे, याच्यात जर दिसत नसेल तर मोर कलरमध्ये जा आणि त्याच्यातूनच घ्यायचं आहे। पिंक कलर घेतला, बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाइडमध्ये पेज नंबर ॲड करा म्हणत आहे, तर करंट स्लाइडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पेज नंबर ॲड करायचा आहे। तर इन्सर्ट टॅबवर जा, इन्सर्ट टॅबवर गेल्यानंतर इथे स्लाइड नंबरवर क्लिक करायचं आहे, आणि त्यानंतर इथे स्लाइड नंबरवर क्लिक करा, अप्लाय करायचं आहे, पेज नंबर इथं आलेला आहे, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हणत आहे, तर बघा कॉन्टॅक्ट तयार करण्यासाठी आपल्याला न्यू आयटमवर जायचं आहे, आणि ज्यातून कॉन्टॅक्टवर क्लिक करा। कॉन्टॅक्टवर क्लिक केल्यानंतर याच्यातनी फुल नेम दिलेला आहे, तर जे फुल नेम दिलं असेल ते फुल नेम कॉपी करून घ्या आणि फुल नेमच्या जागी फुल नेम टाईप करायचं आहे। त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर कंपनीचं नावसुद्धा कॉपी करा आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाका। त्यानंतर ईमेल ID दिलेला आहे, तर ईमेल ID कॉपी करा आणि ईमेलच्या पुढं ईमेल ID टाईप करायचं आहे। त्यानंतर याच्यातनी वेब पेज ॲड्रेस दिलेला आहे, तर जो वेब पेज ॲड्रेस दिला असेल त्याला कॉपी करा आणि वेब पेज ॲड्रेसच्या पुढं तो ॲड्रेस टाईप करायचा आहे। त्यानंतर सेव्ह अँड क्लोज बटनावर क्लिक करा, त्यानंतर अपडेटवर क्लिक करायचं आहे, आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर याला अलाउ बटनावर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या
वेब पेजमधून तुम्ही कशा प्रकारे साइन आउट व्हाल म्हणत आहे. तर साइन आउट होण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या वेब पेजमधून तुम्ही कशा प्रकारे लॉग आउट व्हाल म्हणत आहे. तर लॉग आउट होण्यासाठी कशा प्रकारे लॉग आउट व्हायचं आहे बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा कंप्लीट सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 3 मधले प्रश्न सोडवायचे आहे. इंटरनेट सुरक्षा साईट कसे वर्णन केले जाऊ शकते म्हणत आहे. तर इंटरनेट सुरक्षा साईट कसे वर्णन केले जाऊ शकते बघा. तर याचं उत्तर हे सहसा अनधिकृत सामग्रीच्या वितरणासाठी वापरले जाते. त्यानंतर सबमिट करा. आपण एका डॉक्युमेंट ब्राउझरवर वेब पेज म्हणून योग्यरित्या प्रदर्शित होईल याची खात्री करण्यासाठी ते सामान्यतः कोणत्या प्रकारची फाईल असावी म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर कमर्शियल एंटरप्राइज आहे. FTP फाईल ट्रान्सफर युटिलिटीमध्ये कोणते मुख्य कार्य असते म्हणत आहे. तर याचं उत्तर इंटरनेट स्पीड वाढवून हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा आपल्याला लेवल 3 मधले प्रश्न सोडवायचे आहेत. तर लेवल 3 मध्ये जा आणि यातून पहिला प्रश्न लावायचा आहे. सपोर्ट फोल्डर मधील CPU फाईल उघडा. पहिल्या ओळीत सेंट्रल प्रोसेसिंग युनिट टाईप करा आणि फाईलला सेव्ह करून फाईलला बंद करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डर मध्ये जायचं आहे. CPU फाईलला डबल क्लिक करून ओपन करा. पहिल्या ओळीत आपल्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे नाव टाईप करायचं आहे. तर ते नाव टाईप करा त्यामध्ये किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. जेवढं नाव आहे तेवढंच घ्यायचं आहे. त्यानंतर फाईलमध्ये जा. त्यानंतर तिथून सेव्ह करायचं आहे. त्यानंतर याला बंद करण्यासाठी इथून क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये हेडर आणि फुटर इन्सर्ट करा. हेडरमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ ट्रॅव्हलिंग आणि फुटरमध्ये थँक्यू इन्सर्ट करा म्हणत आहे. तर बघा त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. पहिले आपल्याला हेडर घ्या. त्यानंतर एडिट हेडर घ्यायचं आहे आणि यामध्ये पहिलं हेडिंग जे दिलं असे हेडिंगसाठी ते याच्यातनी आपल्याला कॉपी पेस्ट करा किंवा टाईप करायचं आहे. त्यानंतर आपल्याला फुटरमध्ये जाऊन थँक्यू करायचं आहे. तर फुटरमध्ये जे नाव टाकायचं असेल ते नाव मी पहिलेच कॉपी करतो. त्यानंतर इथून डायरेक्ट गो टू फुटरवर जर क्लिक केलं तर डायरेक्ट आपण फुटरमध्ये सुद्धा आलेला आहोत. तर यामध्ये क्लिक करा आणि ते नाव पेस्ट करायचं आहे. त्यानंतर क्लोज हेडर आणि फुटर करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. इफ फंक्शन वापरून कॉलम जी मध्ये YTD ची गणना करा. जर ॲक्च्युअल अमाऊंट रिक्त असेल तर फॉरकास्ट अमाऊंट प्रविष्ट करा, अन्यथा ॲक्च्युअल अमाऊंट समाविष्ट करा म्हणत आहे. तर या ठिकाणी क्लिक करा. बरोबरचा साईन घ्यायचा आहे. आय आणि F बटन प्रेस करायचं आहे. इफ फंक्शन्स घ्या. शिफ्ट डाऊन ओपन ब्रॅकेट घ्यायचं आहे. त्यानंतर ॲक्च्युअल प्राइस सिलेक्शन करा. कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा ॲक्च्युअल प्राइस सिलेक्शन करा. F फाईलला सिलेक्शन करायचं आहे. ग्रेटर द्या 0 करा. 0 केल्यानंतर कॉमा द्या. त्यानंतर कॉमा दिल्यानंतर बघा आपल्याला पुन्हा Fला सिलेक्शन करा. त्यानंतर पुन्हा कॉमा द्यायचा आहे आणि पुन्हा त्यानंतर आपल्याला फॉरकास्ट सिलेक्शन करायचं आहे आणि त्यानंतर ब्रॅकेटला क्लोज करा. अशा प्रकारचं आपल्याला हे टाईप करायचं आहे त्यामध्ये आणि त्यानंतर एक एंटर बटन प्रेस करायचं आहे. ॲक्च्युअल अमाऊंट याच्यातनी बघा 300 आहे म्हणून इथं 300 आलेलं आहे आणि ज्या ठिकाणी ॲक्च्युअल अमाऊंट नसेल त्यावेळेस आपल्याला फोरकास्ट अमाऊंट त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे इन्सर्ट करायची आहे. तर अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल N4 मध्ये इफ फंक्शन वापरा आणि जर सेल J4 ची किंमत 50 पेक्षा अधिक असेल तर रिझल्ट ट्रू दाखवा म्हणत आहेत. N4 मध्ये क्लिक करा. इफ फंक्शन सांगितलेलं आहे म्हणून I आणि F टाईप करायचं आहे. त्यामध्ये शिफ्ट दाबून ओपन ब्रॅकेट घ्या. त्यानंतर आपल्याला J4 ची किंमत घ्यायची आहे. ते 50 पेक्षा जास्त दाखवण्यासाठी ग्रेटर द्या आणि त्याच्या पुढे 50 टाईप करा. त्यानंतर कॉमा द्यायचा आहे. डबल इनडेट कॉमातनी आपल्याला कोणते शब्द टाईप करा. ट्रू म्हटलेलं आहे तर कॅपिटलमध्ये आहे. TRUE टाईप करायचं आहे. डबल इनडेट कॉमा पूर्ण करा आणि त्यानंतर ब्रॅकेटला सुद्धा पूर्ण करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर एक एंटर करायचं आहे. तर बघा पहिलं निघालेलं आहे. बाकीच्यांचं काढण्यासाठी आपल्याला इथून अशा प्रकारे रेप्लिकेट करत किंवा ओढत न्यायचं आहे. सर्वांचा रिझल्ट निघालेला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स,
दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दिलेल्या IT टेक्नॉलॉजी टेक्स्टला लेफ्ट इफेक्टपासून ट्रेच अप्लाय करा म्हणत आहे. तर IT टेक्नॉलॉजी या शब्दाला सांगितलेलं आहे. तर IT टेक्नॉलॉजी या शब्दाला सिलेक्शन करा. सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर ॲनिमेशन या टॅबमध्ये जा. त्यानंतर इथून मोर्समध्ये जायचं आहे आणि याच्यातून मोर इंट्रेन्स इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथे मॉडरेटच्या ग्रुपमध्ये आपल्याला इथं स्ट्रेस दिलेला आहे. तिथून स्ट्रेस घ्या. त्यानंतर ओके करायचं आहे आणि त्याचा इफेक्ट कोणता सांगितलेला लेफ्ट. तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि ज्यातून लेफ्ट इफेक्ट इथून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. MS आउटलुकमध्ये इंटरनॅशनल एक्झिबिशन असा सब्जेक्ट देऊन एक नवीन इव्हेंट कॅलेंडरमध्ये बनवा म्हणत आहे. इव्हेंट तयार करण्यासाठी न्यू आयटममध्ये जा. अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे. ऑल डे इव्हेंटवर इथे क्लिक करा आणि त्यामध्ये बघा जो सब्जेक्ट सांगितला असेल तो सब्जेक्टला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट पेस्ट करायचं अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या वेब पेजमध्ये mymail@hotmail.com ईमेल आणि पासवर्ड वापरून साइन इन करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं MSCITची फायनल एक्झाम सोडवणं झालेली आहे. हा प्रश्न शो होत नाही त्याच्यामुळे आपण सोडू नाही शकत आहोत. तर आपले बाकी संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामिनेशन करायचं आपल्याला इथे येस बटनावर क्लिक करा. पुन्हा येसवर क्लिक करायचं आहे. पुन्हा येसवर क्लिक करा आणि आपल्याला किती मार्क मिळालेले आहे, आपण पास झालेला आहोत किंवा नाही झालेला आहोत, संपूर्ण आपण याच्यातनी पाहणार आहोत. तर बघा आपल्याला 42 मार्क्स मिळालेले आहे 50 पैकी. तर याच्यातनी प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला 35 पैकी 33 मार्क मिळालेले आहे आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये 30 पैकी 99 मार्क आपल्याला मिळालेले आहे. तर जे प्रश्न आपले चुकलेले आहे मी ते तुम्हाला दाखवणार आहोत. संगणक प्रणालीमध्ये डेटा आणि निर्देश हलवण्याची कार्यक्षमता कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा ट्रॅफिक लेनची संख्या किंवा बस रुंदीवर हे त्याचं उत्तर होतं. जेव्हा युजर संगणकाकडे पाहतो तेव्हा युजरला दिलेल्या प्रतिमेमध्ये खालील गोष्टी दिसतात हे काय वर्णन करते म्हणत आहे. तर हे प्रोसेसर आहे. संगणक व्हायरसला डायटाच म्हणून देखील मानले जाऊ शकते म्हणत आहे. तर याला थ्रेट म्हटले जाते, मी सांगितलं होतं ते. खालीलपैकी कोणता एक ब्राउझरचं उदाहरण आहे म्हणत आहे. तर खालीलपैकी ते इंटरनेटसाठी कनेक्शन प्रदान करतात हे त्याचं उत्तर होतं. त्यानंतर आपण एक डॉक्युमेंट ब्राउझरवर वेब पेज म्हणून योग्यरित्या प्रदर्शित होईल याची खात्री करण्यासाठी ते सामान्यतः कोणत्या प्रकारातील फाईल असावी म्हणत आहे. तर याचं उत्तर शैक्षणिक संस्था आहे. FTP फाईल सर्व ट्रान्सफर युटिलिटीमध्ये कोणते मुख्य कार्य करते म्हणत आहे. तर कोणते मुख्य कार्य करते बघा. तर अनवधान्य साईट्स ब्लॉक करून हे त्याचं उत्तर होतं. तर अशा प्रकारे आपलं MSCITची फायनल एक्झाम झालेली आहे आणि तुम्हाला सुद्धा फायनल एक्झाम अशाच प्रकारे सोडवायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.